हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू सरस वर्ल्ड. तर आता आम्ही निघालो आहोत मामाच्या गावाला निमसोडला कराडवरून. जसं की तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं, काल आम्ही आलो आहोत वॉटर पार्कवरून आणि सकाळी आता लवकर उठून चाललो आहे कारण की आज बाबांचं श्राद्ध आहे निमसोडला. तर आज सगळेच तिकडे येणार आहेत. चला तर मग मी तुम्हाला देखील घेऊन जाते, बघूया आज काय कसं काय आजचा दिवस जातो आहे काय. आणि उद्या तर आम्ही जाणार आहोत रिटर्न मुंबईसाठी. तर पप्पा पण यासाठी श्राद्धासाठीच आले होते आणि आता सुट्ट्या फायनली संपलेल्या आहेत. आजचा जो आहे लास्टचा दिवस आहे गावातला. आता आम्ही पोहोचलेलो आहोत मामाच्या घरी. सगळ्यांच्या गाड्या उभ्या आहेत आणि हे आहे मामाचं घर, जे की तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये देखील बघितलेलं आहे. तर हे आतमधून मामाचं घर आहे आणि हे बाबांचं श्राद्ध फोटोची जी आहे पूजा केलेली आहे. मग नंतर सगळं आवरल्यानंतर आम्ही सगळेजण बसलो गप्पा मारत. जेवण वगैरे झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी सगळेजण एकत्र आलेले होते, सगळेजण भेटलेले होते, त्यामुळे आम्ही गप्पा मारत बसलो होतो. आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी रिटर्न. आता मी पुन्हा आमच्या गाडीत आलेली आहे, पप्पांच्या गाडीत. सौरव रिद्वीला ड्राईव्ह करायला दिले आणि रिद्वीला खूपच मजा येते. आणि तुम्ही सांगा रिद्वी कशी ड्राईव्ह करते ते. आणि मी आणि मम्मी पाठी बसलो होतो, पप्पा पुढे बसले होते. तर रिद्वी कशी ड्राईव्ह करते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ती बोलत होती की सगळ्यांना दिली गाडी, मला नाही दिली चालवायला. मग सौरवने तिला देखील दिली होती चालवण्यासाठी आणि तिला खूप मजा येत होती. त्यानंतर आम्ही तिथून गेलो छोट्या मावशीच्या घरी. छोटी मावशी जवळच राहते कामतीमध्ये, निमसोडपासून जवळ आहे. तर ती बोलली की या सगळेजण आमच्या घरी. तर आता आम्ही बसलेलो आहोत सगळेजण. हे आजूबाजूचा परिसर आहे आणि हे अर्धे लोक हे बाजवरती बसलेले होते आणि बाकीचे खाली बसलेले होते. बऱ्याच वेळ असं आम्ही गप्पा मारत बसलेलो होतो. तर मावशी बोलली की आल्यापासून एकदा पण नाही आला माझ्याकडे, तर थांबा सगळ्यांनी जेवून जावा म्हणून. मग आता आज आम्ही थांबणार आहोत मावशीकडे. थांबणार नाही म्हणजे जेवून निघणार आहोत रात्री जेवण करून. आणि त्यानंतर मग आम्ही गप्पा मारत बसलेलो आणि एक सीन झाला की बाज जी आहे ती तुटली सगळ्यांच्या वजनाने आणि खूप मोठा जोक झाला इथे. आणि ते मी व्हिडिओ काढत होती तर मावशीवाला व्हिडिओ काढून देत नव्हती. मग सौरवने पलीकडच्या बाजूने व्हिडिओ काढला की सगळेजण कसे पडलेले आहेत ते. तर मी जे काही शूट केलं ते देखील मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा सगळे ह्या साईडून जी आहे ती बास तुटलेली आहे आणि खूप मोठा हा जोक झाला इथे. आणि त्यानंतर सुरू झाली जेवणाची तयारी. तर मावशीने चिकन आणलेलं आहे, काकाने तिकडे त्या साईडला चूल पेटवलेली दिसत असेल. भरपूर स्पेस आहे मावशीच्या घराच्या बाहेर, असं पूर्ण छान वातावरण झालेलं. आणि आता इथे मावशी जी आहे चिकन शिजायला टाकत आहे. तर तुम्ही बघू शकता चुलीवरचं आज आम्ही चिकन खाणार आहोत. आणि इथे मला चहा दिलेला आहे. रिद्वी इकडे झोपलेली, त्यामुळे मी इथे ह्या साईडला बसलेली, सगळेजण तिकडे त्या साईडला बसलेत. अंधार पडत आलेला आहे, थोडाफार पडला देखील आहे. आणि हे बघा हे जे आहे वरती चिंचेचं झाड आहे, खूपच छान वातावरण आहे इथे. आणि त्यानंतर झाली रात्र. तर इथे चिकन शिजून रेडी झालेलं आहे. अर्धे लोक आराम करतात, अर्धे लोक बसलेत. आणि इथे रिद्वी चिकन खात होती, चिकन आणि आळणी. काका देखील तिकडे बसलेले आहेत आणि इथे सिद्धी देखील आळणी खात आहे आणि मावशी बसलेली आहे वरती. आणि इथे मम्मी देखील आमची काय विचार करत बसले काय माहिती. आणि इथे मावशीचं प्रोसेस चालू होतं चिकन बनवण्याचं. आणि त्यानंतर मी भाकऱ्या बनवल्या चुलीवरती. फर्स्ट टाईम मावशीने भाजायला हेल्प केली. मक्याची भाकरी आणि ज्वारीची 2 टाईपच्या भाकऱ्या बनवल्या. आणि त्यानंतर आम्ही सगळेजण बसलो जेवायला. तर हे आहे माझं ताट आणि इथे बसलेली आहे रिद्वी आणि बाकी सगळे आजूबाजूला बसलेले आहेत जेवण्यासाठी. इकडे आम्ही बायका बसलेलो, पलीकडच्या लाईनला सगळी माणसं बसले होते. तर आता सगळेजण आम्ही जेवणार आहोत आणि जेवून मग निघणार आहोत. तर हे माझं आहे ताट. त्यानंतर जेवण खाऊन आम्ही निघालो घरी. मावशी बोलत होती, खूप फोर्स केला होता की थांबा म्हणून, बट सकाळी आम्हाला सगळं आवरून बॅगा भरून निघायचं होतं. माझी तर बॅग भरलेलीच होती कारण की मी कराडला गेलेली, मग कराडवरून इकडे आली. आणि पण मम्मी पप्पांचं बाकी सगळं सामान, आता रूम लॉक करायचं बोललं तर सगळं काही व्यवस्थित भरावं लागतं. मग सकाळी उठून ते सगळी तयारी करून आम्ही जे आहे दुपारी मुंबईसाठी निघणार आहोत. मग त्यामुळे आम्ही काही थांबलो नाही. आम्ही म्हटलं आम्ही तर जातो, आराम करतो, सकाळी लवकर उठून मग सगळी तयारी देखील करायची आहे. मग त्यानंतर पोचलो घरी. मी नंतर शूट नाही काय केलं. हे दुसऱ्या दिवशी सकाळी आमची जायची तयारी. तर हे जे आमचं लिंबूचं झाड आहे त्याला भरपूर लिंबू आहेत. तर पप्पा बोलले की आपण लिंबू घेऊन जाऊया. सगळे नाही, थोडेफार अर्धे मला नेण्यासाठी इंदोरला आणि पप्पांना देखील, कारण की पप्पा तर येणारच आता. पप्पा प्रत्येक महिन्यात येतात तर त्यांना भेटतात लिंब. तर मग आम्ही ते जाण्यासाठी लिंब थोडं होतं लिंबाच्या झाडाला. आणि रिद्वी मस्तपैकी कटोरी घेऊन उभी होती, लिंबू गोळा करत होती. तिच्यासाठी हे वेगळाच एक्सपिरियन्स होता.
तर तुम्ही बघू शकता आमच्या झाडाला किती लिंब आहेत, ते खूप लिंब आहेत. पण काय आपण इथे राहत नाही तर फक्त जातानाच हे नेऊ शकतो. आणि इथे तर लिंब आम्ही तोडलेली आहेत नेण्यापुरती, पप्पांना थोडी मला थोडी. नंतर आम्ही गेलो रानामध्ये आंबे तोडण्यासाठी, कारण की आता इथे तर कोण नाही आहे झाडाचे आंबे खायला. मग पप्पा बोलले की तोडून आपण मुंबईला नेऊया आणि तुला देखील इंदोरला न्यायला होतील. मग आम्ही रानात आंबे तोडले. तर तुम्ही बघू शकता केवढा मोठा एक आंबा आहे, हे खोबरी आंबा ह्याला बोलतात काहीतरी. कलम केलेली झाडं आहेत, 2 वर्षातच लगेच त्याला आंबे लागले त्या झाडांना, आणि एवढे मोठमोठे आंबे. तर आम्ही आंबे तोडले, रिद्वी, मी आणि पप्पा गेलो होतो रानात आंबे तोडण्यासाठी. आणि रिद्वी बघा आणि आंबे सगळे तोडून झाल्यानंतर मग आम्ही आलो घरी. तर इकडे पप्पा पुढे निघाले, तर रिद्वी बघा, पप्पांना पटापट चालता येते, आम्हाला काही सवय नाही आहे. आणि त्यानंतर दुपारी आता पाऊस चालू झालेला आहे. आम्ही निघायच्या टायमाला बॅगा वगैरे सगळ्या गाडीत भरलेत आणि नेमकं पाऊस चालू झाला आहे. तर मी आणि सौरव गाडीत आहे, रिद्वी आणि मम्मी पप्पा जे आहेत ते घरात अजून थांबलेत. बोलले की पाऊस जेव्हा उघडेल तेव्हा आपण निघूया. बऱ्याच वेळ वाट बघितली आम्ही, अर्धा 1 तास थांबलो, बट पाऊस काय आज उघडायचं नाव घेतच नव्हता. मग आम्ही बोललो निघूया, कारण की आमच्या इथे जे आहे रोड चांगला नाही आहे, सगळा चिखल वगैरे होतो, परत गाडी अडकू शकते. मग त्यामुळे आम्ही बोललो की आपण आता निघूया, किती वेळ इथे थांबणार वाट बघत पाऊस, आणि असं पण काय गाडीतूनच जायचं आहे. तर मग काय, मग आम्ही फायनली लॉक वगैरे केलं सगळं, रूम वगैरे, आणि आता निघतोय. तर गावावरून निघताना खूप असं वाटतं की हां नको निघायला, एवढे दिवस होतं तरी पण अजून मन असं भरलेलं नव्हतं. आणि मी आता मुंबईला गेल्यावर जास्त दिवस मुंबईला देखील नाही थांबणार, कारण की आता बरेच दिवस, मला वाटतं 1-1.5 महिना झाला असेल मला गावाकडे येऊन. आणि मिस्टर देखील काही बोलत नाही, पण असं नाही की आपण किती दिवस राहायचं किती दिवस नाही. मग मी मुंबईला गेल्यावर माझी 2-3 कामं आहेत, आणि मेन माझे फ्रेंड लोक थांबलेत, आणि त्यांना भेटले की मग मी मुंबईला लगेच जाणार आहे, मुंबईवरून इंदोरसाठी. तर ते देखील मी तुम्हाला दाखवेनच. आणि हा माझा फेवरेट रोड, माहीत नाही आता पुन्हा कधी बघता येईल, कधी भेटेन, ह्या रोडला कधी यायला भेटेन, पण बघूया. आता जास्त दिवस नाही, जेवढे दिवस होते तेवढे दिवस खूप फिरली ह्या साईडला. आणि खूप छान वातावरण झालेलं, पाऊस येत होता, तुम्ही बघू शकता रोड वगैरे किती सुंदर दिसतात. नेमकं ह्या टायमालाच असं पावसामुळे असं यायचं इच्छाच होत नव्हती की रिटर्न जावं म्हणून घरी. तर आम्ही जाणार आहोत कराडवरून. तर आता आम्ही पोचलो शामगावच्या घाटात. तर मम्मीला मंदिरात जायचं होतं, पण आमचं जाणंच नाही झालं इकडे तिकडे फिरायच्या ह्याच्यात. आणि कधी बऱ्याच वेळा आम्ही इथे आलो, बट जेव्हा पण आलो तेव्हा नॉनव्हेज खाऊन आलो होतं, त्यामुळे मंदिरात जायलाच नाही भेटलं. आणि आता घाटात देखील काय माहिती पुन्हा कधी येऊ, हा पण रोड मला खूप आवडतो. आणि आम्ही कराडवरून यासाठी जाणार की बोललं की चला बघूया जर CNG भेटलं तर, कारण की CNG आहे कराडला, बट माहीत नाही आता भेटते की नाही. तर जाऊन चेक करणार आम्ही, भेटलं तर मग टाकणार, नाही तर मग डिरेक्टली पुण्यामध्येच भेटेल CNG, कारण की मध्ये कुठे नाही आहे CNGचा पंप. चला तर मग बघूया आता काय होते. तर आम्हाला CNG नाही भेटलं आहे, बट इथे आम्हाला फ्रीमध्ये पॉपकॉर्न भेटले. 2000चं जर पेट्रोल टाकलं तर फ्रीमध्ये इथे पॉपकॉर्न होते. तर आम्हाला आता फ्रीचे पॉपकॉर्न भेटलेत, आणि वातावरण पण तसं झालं होतं. आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढे.
त्यानंतर आम्हाला सातारामध्ये CNG भेटलेलं आहे, होतं इथे ह्या पंप CNG अवेलेबल। मग आता आम्ही लाईनमध्ये उभा आहोत आणि बाहेर खूप छान पाऊस पडतोय, विजा वगैरे चमकत होत्या आणि CNG भरून आम्ही निघालो आहोत आता पुढे। आणि आता आम्ही पुण्यामध्ये एंटर केलेलं आहे। आता सगळ्यांनाच भूक देखील लागलेली आहे। आता बघू कुठे जर हॉटेल दिसलं पुण्याला हायवेला, असे आतमध्ये तर भरपूर हॉटेल आहे जेव्हा आम्ही पुण्याला राहत होतो त्यामुळे माहिती आहे, बट आता बाहेर रोड टच बघूया एखादं हॉटेल भेटलं तर जेवण्यासाठी आम्ही थांबणार आहोत आणि मग पुढे घरी जाणार। आम्ही आता जेवायला थांबलोय। मी घेतलेलं आहे चायनीज, सौरवने घेतलेली होती चिकन थाळी, कारण की आम्हाला नॉनव्हेज खाण्यापासून काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आणि मम्मी पप्पांनी घेतलेली होती व्हेज थाळी, कारण की त्यांना नॉनव्हेज खायचं नव्हतं काय माहीत का। बट आम्ही आणि सौरव आलो तर बाहेर आम्ही असं नॉनव्हेजच खातो, तर इथे सगळ्या थाळ्या होत्या बऱ्याच काय काय। बट मला चायनीज खायचं होतं कारण की इंदोरला गेल्यानंतर मी चायनीज खूप मिस करणार आहे। इंदोरला नाही भेटत नॉनव्हेज चायनीज। आणि त्यानंतर मग आम्ही जेवून निघालो घरी। त्यानंतर मी जास्त काही शूट नाही केलं आणि आम्ही पोचलो घरी। मुंबईची गरमी, एसीचं स्पीड वाढवून। आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आजच्या ब्लॉगचा एंड मी इथेच करते, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये। टिल देन बाय, टेक केअर।